मी मदन फुलसिंग गोमलाडू, मुक्काम लांबकरवाडी, पोस्ट नायगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर. मी एक सामान्य शेतकरी आहे आणि आता ही निवडणुकीची घाईगर्दी चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे BJPमधून पठाडे दादाला तिकीट भेटायचंच होतं अशी आमची आशा होती, पण टायमावर त्याला नाही मिळालं. पण जनता त्याच्या पाठीमागे आहे म्हणून पठाडे दादा निवडून येणार आहे एवढंच आम्ही सांगतो. पठाडे साहेबाचं काम आमच्या भागामध्ये चांगलं झालेलं आहे. मार्केट कमिटी त्यानं आमच्या भागामध्ये खोलली, त्याच्यामुळं आमच्या जमिनीला डबल डिमांड आलं, हे आमचा फायदा झाला. मग जो काम करीन त्याच्या पाठीमागं आम्ही राहणार, ही आमची इच्छा आहे, आम्ही हे सांगतो. थोडं मोठं बोला. मी सुखदेव जयाजी पठाडे बोरवडी बोलतो. आतापर्यंत आमच्याकडे कोणतीही सुविधा नाही. आता मार्केट कमिटी करमाडला आली तर आमच्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यासाठी खूप सुविधा चांगली झाली. त्याच्या बाद आता लाडसंगीला सुद्धा आलीच मार्केट कमिटी. कोणामुळं? आता राधाकिशन बापूमुळं समजा बरीचशी कामं आमचे धोरणावर आले बुवा. बाकी काही नाही. याच्यावर काय बोलू शकतो माणूस? आणखीन त्याच्यात जे झालं ते खूपच झालं. बाजार समिती आल्यामुळे शेतकऱ्याला काय फायदा झाला? भरपूर फायदा झाला ना. काही माझ्यासारखा एखादा गरीब दुबळा तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता मार्केट कमिटीपर्यंत. तो फिरून येऊ राहिला, स्वतः माल पीक पाणी घेऊन तिकडे विकू शकू राहिला, खरेदी करू राहिला. स्वतःच्या मनानं समजा हकीकत सगळं हातातला व्यवहार आहे ना हा. स्वतः जाऊन सनी 2 रुपये विकू राहिला माल, का 1 रुपये विकू राहिला, ह्यो त्याला स्वतः कळू राहिला ना. शेतकऱ्याला फायदा झाला. शेतकऱ्याला फायदा झाला बाबा. या भागातले किती शेतकरी, किती गाव अवलंबून आहे याच्यावर, मार्केट कमिटीवर? किती गावाचे लोक येऊ शकतात तिथं? तर हे चौका ते लाडसांगी एवढा परिसर तर तिथं चालूच आहे ना करमाडला. आणि आता हे लाडसांगीला झालं म्हणल्यावर ताकीन वाढणारच आहे ना इकडे. सर्वसामान्य शेतकरी हांगी असं सर्वसामान्य शेतकरी सगळे काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? नाही हेच सांगणार ना, बाकी काय दुसरं. राधा आपलं नाव सांगितलं, सुखदेव जयाजी पठाडे. मोठं बोला का. वसंत बळवंतराव चौधरी, कोणत्या गावचे तुम्ही? शेलूचे. बरं, आता इकडं राधाकिशन बापू आम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे हो. कोणासारखा? आता कोणासारखा? आता राधाकिशन पठाडे काम करणार आहे तर त्याच्यासारखा उमेदवार येईल निवडून सनी. काय काय कामं केले काका तुमच्या? आता तुम्हाला सगळं माहिती येतलं. आमचे काय इथं आमचे काय कामं केले नाही, पण मार्केट कमिटी आणली त्यांनी इथं. मार्केट कमिटीमुळे काय फायदा होईल? व्यापारपेठ जवळ पडेल, बाजारपेठ शेतकऱ्याला. सुरुवातीला कुठं जातो तुम्ही? औरंगाबादला. शेतकऱ्याचे पैसे वाचले. हा, ते करमाडा जवळ झालं तर तितकीच जायचे, वाचलेच नाही तर. आणखीन काय समस्या आहे इकडं? काय लाईटीची समस्या आहे, बस पाणी भरायला. आता निवडणूक समोर आहे. हा, आता आम्हाला सिंगल फेज डीपी लागत 10-5 घर मिळून सनी. राधाकिशन पठाडे देऊ शकतात तुम्हाला? देऊ दिले तर चांगलं होऊन जाईल. आम्ही कोणा तरी उमेदवाराला विचारून घेणार आहे. आमची सगळ्या लोक इथले आणि घेणार आहे हे करून. अच्छा. बघा, शेतकऱ्याला उमेदवार भेटायला येऊ लागले. ते काय हा, उमेदवार तेव्हा आता हातमाळीचा बाबा. हा. बरं, आणि उमेदवार येऊ लागलेत, काय आश्वासन देऊ लागले तुम्हाला? अजून नाही काय कोण आश्वासन दिलं, पण आता देते. अच्छा. आश्वासन द्यायचे कामच आहे. भाऊ, काय सांगणार? जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहे आपल्या गणमध्ये. कसं उमेदवार पाहिजे आणि काय विकास कामं व्हायला पाहिजे? नाव सांगा. 1 मिनिट पहिल्यापासून सांगा. चला. माझं नाव अजबराव साहेबराव बोरसे. मी माजी उपसरपंच आणि शिवसेनेचा उपसर्कल प्रमुख 10 वर्षाचा. तर आम्हाला इथं चंद्रकांत खरेचा धनुष्यबाण गेल्यापासून आम्हाला धनुष्यबाणच नव्हता मतदान करायला. आणि आम्ही नाविलाजाना कुठं कधी भाजपच्या दावणीला तर कधी काँग्रेसच्या दावणीला.
त्याचा आमचा तो पश्चाताप झाला आम्हाला, म्हणून आता आम्हाला धनुष्यबाणाला म्हणून आम्ही क्लिअर धनुष्यबाणाला मतदान करणार आहे यावेळेस. बाकीचं काय नाही. गाव कोणतं शिवसेना तुमचं? अंजनडो, शिवसेना ही काय आणि ती काय एकच आहे. मशाल नसल्यामुळे तर आम्ही आता धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. मग विलाजच नाही ना आम्हाला काही. किती दिवस आम्ही असं लोकांच्या सतरंजा गोधड्या उचलीतच राहायचं त्या बाकीचं. बरं, आतापर्यंत काय विकास कामं झाली या भागातली? ह्या भागातले विकास कामं काय आता नानानं हे आता नाना सत्तेत असल्यामुळे रोड बिड नानानंच केले नाही, दुसरं कोणी करायला. तर इथं दुसरं आमदार नाही, दुसरं काही नाही. नानाचाच विषय इकडे, बाकी काय. मार्केट कमिटीची उपबाजारपेठ आम्हाला वाटलं बापू मुलं होईन, पण आता ती काय बँकेत जाते का काय बापू, असं विषय ना. उपबाजारपेठ लाड सांगूला झाली तर आम्हाला जवळ झाली असते अजून. आणि आमची मार्केट कमिटी वास्तविकता चमकायला लागली बापू आल्यापासून 10 वर्षात. आम्हाला हे दिसतं बापूचा पक्ष कोणता होता हे नाही, पण त्यांनी मार्केट कमिटी चमकत होती ना. आणि मार्केट कमिटीला वगैरे कुठं पक्ष भिक्ष राहत नाही, पण माणूस म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि आम्ही मदत केली मार्केट कमिटीला द्यायला. नाही, लोकांना निवडून द्यायला पाहिजे बापूला, म्हणजे कामाच्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे. तुमचं सांगून मला काय फायदा. नाही माझं नाव थांबा आधी. आणि पहिल्यांदाच तुम्ही शिवसैनिक असल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदाच 25 राहणार लाड सांगवी. आपल्या इथं जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्यामध्ये बापूसारखा उमेदवार असणं गरजेचं आहे. बापूनं भरपूर कामं केलेले आहे आपल्या जिल्हा परिषदच्या गणामध्ये, पंचायत समितीच्या वार्डामध्ये. तर बापू असणं गरजेचं आहे. एक मिनिट. काय सांगणार, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहे, काय वातावरण आहे तुमच्या लाडसंगी गणमध्ये? आमच्या लाडसुंगी गावामध्ये आता सध्या असं झालेलं चित्र, मतदार सध्या पेचामध्ये आहे. हां, भाजपला मतदान करावं, काँग्रेसला करावं का शिवसेनेला करावं का अपक्षाला करावं. कारण की आमच्या गावामध्ये जे भाजपचे नेते होते ते शिवसेनेत गेले, आता काही काँग्रेसचे होते ते अपक्ष भरलेत, आणि अशा बऱ्याचशा लोकांना ज्याला तिकीट हवं होतं अशा लोकांना तिकीट दिले नाही, त्याला नाकारलेलं आहे. आणि आमच्या गावाच्या बऱ्याचशा अशा समस्या आहे की जे एवढं 20,000 लोकसंख्येचं गाव आहे, या गावाला आम्हाला नीट रस्ते नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आपला लाडसंगीचं नाक आहे त्या नाकाचं शेंबूड असल्यासारखं काम झालेलं आहे. कारण की तिथून येता वेळेस जेव्हा बाहेरचे लोक येतात तर त्यावेळेस त्या रस्ताच खराब आहेत. वरती झाले सरपंच भारतीय जनता पार्टीचे ताब्यामध्ये आहे ग्रामपंचायत, त्यांनी कामं केली नाही का आता सध्या? त्यांनी कामं आता त्याला कामं त्यांनी करावं. आपण आता सामान्य माणूस थोडी सांगणार त्यांना, हे सर्व त्यांना कळायला हवं होतं याच्या अगोदर. कारण की निवडणुका लागल्या त्यावेळेस काम करायला ते असं जमत नसतं. ते तर म्हणतात अनेक कामं केले की आम्ही गावामध्ये. अनेक कामं फक्त एवढंच केलं त्याने, एखादं सामाजिक सभागृह, हे प्रत्येक ठिकाणी सामाजिक सभागृह दिलं. तिकडं याच्यात काय नदीवरती ते स्मशानभूमी दिली, पण रोडचे कामं नाही, नळाला नीट पाणी नाही. 8-8, 10-10 दिवसाला पाणी येतंय आमच्या गावाला. एवढं मोठं गाव असताना नीट पाईपलाईन नाही. जलजीवन योजनेची पाईपलाईन 2 वर्ष झाली, 2 वर्षापासून पेंटिंग पडलेली आहे. अच्छा, का थांबली ती काम? आमदार यांचे हे जिल्हा परिषदला आहे, आता सरपंच एवढं हे करत नाही, वरचे लोक पण हे करत नाही, आणि तो ठेकेदार डायरेक्टली सांगतो की मी अजून 2 वर्ष तुम्हाला पाणी पाजत नाही. बरं, मोदी सरकार म्हणते का सबका विकास सबका साथ, विकास झाला नाही का? नाही, विकास तर खूप झाला, पण वरच्याचा झाला, खालच्याचं काहीच नाही अजून. कारण की वरचे लोक एक नंबर आहेत. जसं आपले मोदी सरकार झाली, फडणवीस साहेब झालेत, स्थानिक पातळीवर तुम्हाला तसं नेतृत्व स्थानिक भेटलं पातळीवर नाही. आम्हाला जे तिथं जे बोलतात ते नेतृत्व नाही भेटलं ते तुम्हाला. नेतृत्व आम्हाला मिळालं नाही. कसं नेतृत्व पाहिजे तुम्हाला? आता सध्या आता राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे. आम्हाला फक्त काम करणारा उमेदवार पाहिजे, आणि आम्ही विकासाला तुमच्या मनातला उमेदवार कोण मग आता तुम्हाला आवडता उमेदवार? मी पहिलं सांगितलं साहेब तुम्हाला की मतदार पेचात पडलेलं आहे. आता मतदान कोणाला करावं नेमकं? सर्वच जवळचे आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मग नेमकं मतदान कोणाला करावं? अच्छा, तुमचं नाव? अरुण जनार्दन भालेराव. नाव सांगा तुमचं परिचय. माझं कल्याण पवार. अच्छा,
काय विकास कामं व्हायला पाहिजे आपल्या गावात? विकास कामं व्हायला पाहिजे. आता जे रोडचे कामं चालूच आहे. त्याच्यानंतर मंदिरापाठी मागचं जे काम आमचं पेंटिंगमध्ये आहे ते पेंटिंग काम व्हायला पाहिजे आणि नळाला पाणी यायला पाहिजे. त्याच्यानंतर छोटे मोठे कामं बाकी आहे. आमच्या गावात एवढं मोठं 20 ते 30,000 लोकसंख्येचं गाव आहे. आतापर्यंत शासनाची एक सुद्धा मुत्री नाही आहे. अच्छा, मी माझ्या जबाबदारीनं सांगतो तुम्हाला. बरं, इथं तर ग्रामपंचायत जबाबदार एक तरी मला दाखवा मुत्री. ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे ग्रामपंचायत, तर ग्रामपंचायतने काम केलं नाही का? एवढे कामं केले पण मग आता हे चिल्लर कामं कोणा करायची? अच्छा, हे तर त्यांची जबाबदारी आहे ना कामं करायची. मुत्री नाही आहे साधी. जरा बाहेर गावचा माणूस आला त्याला जर जायचं असेल समजा अच्छा, याला शौचालय टॉयलेटला जायचं असेल स्वच्छतेला तर त्याला कुठं जायचं बिचारायला? तुम्ही आले, तुम्हाला जरा टॉयलेटला जायचं तर तुम्ही कुठं जासाल? आणखीन आहे की नाही? आणखीन काय समस्या आहे? अजून समस्या नळाला पाणी योग्य आलं पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही हा. असं आहे. तर अशा समस्या आहे. आणि परत घराणे शाहीला देतो तुम्ही. अच्छा, घराणे शाहीवर कसं राहतं की परत त्याच गाड्याला उमेदवारी देता तुम्ही. द्यायला नाही पाहिजे, द्यायला नाही पाहिजे उमेदवारी सामान्य नागरिकाला. सामान्य म्हणजे जे लोक नियमित आहे आमचे आदरणीय बारबाईले साहेब त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. जिल्हा परिषद बारवैले साहेब तर पहिल्यापासून बारबाईले साहेब तर पहिल्यापासून आहे आमचे. त्यांच्या जे पहिले दिग्गज होते ज्यांना इथं भाजप जिवंत ठुली अशा उमेदवाराला तुम्ही नाकारता. आणि जे कालच पार्टीमध्ये आले आणि काल कुठंतरी होते आणि आज चमकले आणि लगेच त्याला उमेदवारी, याचं वगैरे राजकारण व्हायला नाही पाहिजे. त्यांच्या मुलांना पण उमेदवारी मागितली होती. हो मागितली ना, द्यायला पाहिजे ना, का नको? आम्ही अटल बिहारीच्या कार्यक्रमाला मी छोटा होतो त्या टायमात, तर अटल बिहारी वाजपेयीचं भाषण असं समोरासमोर ऐकलं. मी एकनिष्ठ भाजपचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून, एकनिष्ठ. बरं, आता काही बदल होणार का? साहेब पण उभा आहे. बदल आता आमचे बारबाईला साहेबाला तिकीट दिलं नाही, आमची थोडी नाराजी आहे. अच्छा, मग आता कोणाला मतदान करणार? आता मतदान आम्ही वेळेवर ठरवू आता कोणाला करायचं होतं. पण बारबाईला साहेबाला आमच्या तिकीट न दिल्यामुळे आम्ही नाराज आहे. असे किती लोक नाराज असतात आता सांगू शकत नाही साहेब आम्ही आता काय योग्य ॲक्च्युली सांगू शकत नाही. पण ते लोक विचार करते ना मग मतदान करते वेळेस की बाबा हा तो आता आला ना याला ताबडतोब कसं काय. जे कर्तबगारीमधून आहे जे कार्य करते ना त्याला द्यायला पाहिजे उमेदवारी. तुमचे जे ओळखीचे त्यांनी कामं केले का पक्षामध्ये? थोडं बहुत केलं, जे अपेक्षेप्रमाणे नाही केलं, जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं केलं नाही ना. आता सध्या कोणाची हवा आहे? मग आता हवा आता चौरंगी पंचरंगी लढत होणार आहे आता. एक्झॅक्ट करेक्ट कोणी सांगू शकत नाही. आपलं नाव? माझं नाव कल्याण पवार. चालू सांगा. रोल नाव सय्यद हो. नाव सांगा तुमचं नाव? बांधा शेळके सांगितलं. हो, BJPचे लोक आहे ना दिवसभरी लावली. हो, आमच्या मालाला भाव नाही. 1300 रुपये मक्का आहे, कापूस 7,000 आहे. अजून याच्यामुळं आमचे याची गोणी 1300ला आहे खताची. हो, इथे BJP आल्यापासून आम्हाला काहीच नफा नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष धनुष्यबाण निवडून निवडलो. शिंदे धनुष्यबाण पण धनुष्यबाणच का बरं? धनुष्यबाण बाकीच्या पक्षाला कोणच काम करीत नाही. का बरं? शिंदे पार्टी चांगली. काँग्रेस का नाही? काँग्रेसने काही कामं नाही केली. काय करीतच नाही. शिंदेचे कोण आहे उमेदवार? राधाकृष्ण पठाडे, घोडके. आम्ही त्यांचा प्रचार करू लागलो. ठीक. हो.